केतन अग्रवाल 24 वर्षांचा तरुण व्यावसायिक. काही महिन्यांपूर्वीच तो परदेशातून शिक्षण पूर्ण करून आला आणि आपल्या वडिलांच्या बांधकाम व्यवसायात सहभागी झाला. त्याच्या कुटुंबियांनी त्याचं लग्न ठरवलं सिया गोयल हिच्याशी. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या लग्नासाठी प्रचंड खर्च करण्याचं ठरलं. हा शाही विवाह सोहळा जयपूरला एका पॅलेसमध्ये होणार होता. त्यासाठी 17 कोटींमध्ये पॅलेस बुक करण्यात आलं. सोबतच पाहुण्यांची सोय म्हणून 2 विशेष विमानं सुद्धा बुक करण्यात आली. घरात लग्नाची तयारी सुरू असताना केतन आणि त्याची होणारी पत्नी लोहगडावर फिरायला गेले. 19 जूनला सियाचा वाढदिवस असल्यानं सेलिब्रेशन करण्यासाठी दोघं 18 जूनला लोहगडावर गेले आणि त्याच दिवशी बातमी आली केतन फोटो काढताना दरीत कोसळल्याची आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याची. पण आता जवळपास 5 दिवसांनी या प्रकरणात वेगळंच सत्य समोर आले. केतनचा मृत्यू हा अपघात नाही, खून होता, जो केला त्याच्याच होणाऱ्या बायकोने, सिया गोयलने. पण नेमकं घडलं काय? सीसीटीव्हीत दिसलेल्या हुडी घातलेल्या पोराने अपघाताच्या बनावाचं गूढ कसं सोडवलं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. केतन हा विशाल अग्रवाल यांचा मुलगा. विशाल अग्रवाल हे पुण्याच्या गहुंजे भागातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक. परदेशात शिकून आलेल्या आणि मग पुण्यात आपला व्यवसाय पाहणाऱ्या केतनचं लग्न ठरलं सिया गोयलशी. सियाचे वडील पुण्याच्या मार्केट यार्ड भागात मसाल्याचे प्रसिद्ध व्यापारी आहेत. 2 उच्चभ्रू आणि श्रीमंत कुटुंबांमध्ये हे लग्न होणार होतं. जयपूरमध्ये 17 कोटी रुपये मोजून पॅलेस बुक करण्यात आलं. 2 विमानांचं बुकिंग झालं. सगळं काही एकदम सुरळीत होतं. 18 तारखेला आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सियाने केतनकडे लोहगडला ट्रेकिंग करायला जाऊ असा हट्ट धरला. त्यानुसार दोघं 18 तारखेला सकाळी लोहगडावर निघाले. पायथ्याला 4 व्हीलर लावून त्यांनी ट्रेक केला आणि गडावर पोहोचले. साधारण 10:30 वाजण्याच्या आसपास ते हत्ती तलावाजवळ गेले. तिथे दोघं फोटो काढत होते. अचानक सिया पळत पळत लोहगडावरच्या सुरक्षा रक्षकांकडे गेली आणि केतन खाली पडल्याचं सांगितलं. आम्ही हत्ती तलावाजवळच्या एका कड्यावर फोटो काढत होतो. केतनचा फोटो काढत असताना आम्ही नेमकी मागे फिरले आणि पाठमोरी असताना केतन घसरून खाली पडला. केतन जवळपास 350 फूट खाली कोसळला होता. तो जिथे पडलाय ते वरून दिसत होतं, त्यामुळे त्याला लोकेट करणं सोपं झालं. लागलीच पोलीस आणि रेस्क्यू टीम्सला बोलवण्यात आलं. जवळपास 2-2.5 तास रेस्क्यू ऑपरेशन चाललं, पण केतनचा मृतदेहच हाती लागला. रेस्क्यू टीम्सने स्ट्रेचरवरून त्याला खाली आणलं. उपचाराआधीच केतनला मृत घोषित करण्यात आलं. त्याच रात्री त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अपघाती मृत्यू प्रकरणी एडीआर नोंदवला आणि तपासाला सुरुवात केली. फक्त व्हेन्यूसाठी 17 कोटी रुपये खर्च, 2 विमानांचं बुकिंग, हे बिग फॅट वेडिंग आणि भावी नवरदेवाचा झालेला मृत्यू, यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत होती. सियाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच केतनचा मृत्यू झाल्याने तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यात येत होती. पण पोलिसांनी या अपघाताचा सखोल तपास करणं सुरू ठेवलं. पोलिसांनी बारकावे तपासले तेव्हा त्यांना हा अपघात नसून हत्या असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी आणखी सखोल तपास केला. पोलिसांनी जेव्हा लोहगडाकडे जाणारे सीसीटीव्ही चेक केले तेव्हा त्यांचा संशय वाढला. कारण सिया आणि केतनच्या गाडी मागून थोडं अंतर ठेवून एक मुलगा जात होता. सुरुवातीला या मुलावर संशय आला नाही, पण संशय बळावला कारण ऊन असतानाही त्याने अंगात हुडी घातली होती, हेडफोन घातले होते. आपली ओळख लपवण्याचे, चेहरा झाकण्याचे पूर्ण प्रयत्न केले होते. लोहगडाच्या आसपासचे सीसीटीव्ही चेक केले तेव्हाही हाच मुलगा या दोघांपासून अंतर ठेवून फिरत होता. मग पोलिसांनी तपासाची चक्र आणखी वेगाने फिरवली. त्यांनी मोबाईल टॉवरचा लोकेशन डेटा काढला, कॉल रेकॉर्ड्स चेक केले आणि त्यातून त्यांना एक महत्त्वाचा क्लू सापडला. कारण केतन आणि सियाच्या व्यतिरिक्त आणखी एकाने त्याच मार्गाने काहीसं अंतर ठेवून प्रवास केला होता आणि तो दुसरा तिसरा कुणी नाही तर सियाचा मित्र होता. सियाने केतनला सांगताना आपण दोघंच ट्रेकला जाऊ असं सांगितलं खरं, पण तिने या ट्रेकची माहिती तिच्या मित्राला सुद्धा दिली आणि त्यामुळेच तो या दोघांचा पाठलाग करत होता. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सिया आणि केतन लोहगडावर फिरत होते. हत्ती तलावाच्या बाजूने एक रस्ता पुढे जातो. तिथे एक कडा आहे जिथे हे दोघं फोटो काढत होते. त्याच वेळी सियाने आपल्या मित्राच्या मदतीने केतनला कड्यावरून खाली ढकलून दिलं. त्यानंतर तिचा मित्र पसार झाला तर सियाने सुरक्षा रक्षकांना केतन खाली पडल्याची माहिती दिली. हा सगळा उलगडा झाल्यावर पोलिसांनी सियाने हे का केलं याचं प्राथमिक कारण समोर आणलं. त्यानुसार हे दोघं उच्चभ्रू कुटुंबातले. व्यावसायिक पार्श्वभूमीमधून दोन्ही कुटुंबांची ओळख. केतनच्या वडिलांचा व्यवसाय मोठा, त्यात केतनने अगदी लहान वयात डायरेक्टर म्हणून काम पाहायला सुरुवात केली होती. त्यामुळे गोयल कुटुंबियांनी केतनला लग्नासाठी निवडलं. सगळ्या गोष्टी ठरवून नोव्हेंबरमध्ये लग्न नक्की सुद्धा केलं. पण सिया लग्नासाठी तयार नव्हती. तिला केतन नवरा म्हणून पसंत नव्हता.
फक्त घरच्यांच्या दबावामुळे तिने होकार दिला होता. यातूनच तिने मित्राच्या मदतीने केतनला संपवायचा कट टाकला. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार या मित्रासोबत सियाचे प्रेमसंबंध होते का याचा तपास आता सुरू आहे. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा खुनाच्या गुन्ह्यात नोंद करत सिया गोयल आणि तिच्या मित्राला अटक केली. आता या दोघांच्या चौकशीत कट नेमका कसा रचला गेला, यामध्ये आणखी कुणी सहभागी होतं का, केतनचा खून करण्यामागे फक्त सियाची पसंत नसणं हेच एकमेव कारण होतं की आणखी काही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चौकशीमधून पुढे येतील. पण जे लोक केतनच्या होणाऱ्या नवरीचं पुढे काय होणार यामुळे हादरले होते, त्यांना आता खरा धक्का बसलाय. कारण तीच होणारी नवरी खुनी निघाली.